नमस्कार. आर टी ओनली यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आजपासून 10 योजना महाराष्ट्रातील नागरिकांसाठी थेट खात्यात पैसे सरसकट लाभ मिळणार आहेत. 10 योजना कोणकोणत्या आहेत आणि पात्रता काय आहेत ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अशीच नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. चला तर मित्रांनो, 10 योजना कोणकोणत्या आहेत आणि थेट खात्यात पैसे येणार आहेत आणि सरसकट सर्वांना लाभ मिळणार आहेत. 10 योजना सुरू. राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना या 10 योजनेच्या माध्यमातून भरपूर लाभ मिळणार आहेत. 1 नंबर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मार्फत आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या कुटुंबांना मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत. याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं भरायचं उज्ज्वला योजनेचं ते डिटेल आपण मागच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह पाहिलं होतं. तुम्हाला जर ॲप्लिकेशन ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक ओपन करून तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करू शकता. उज्ज्वला योजना पात्रता काय असेल? लाभार्थीचे वय 18 वर्षे पूर्ण पाहिजे. दुसरं, अर्जदाराकडे राष्ट्रीयकृत बँक खाते असावे. तिसरं, अर्जदार हा भारत देशातील रहिवासी. चौथा, अर्जदाराकडे रेशन कार्ड असावे. पाचवं, अर्जदाराकडे गॅस कनेक्शन नसावे. दुसरी योजना आहे लेक लाडकी योजना. लेक लाडकी योजनेचं फॉर्म कसं फिलअप करायचं ते A to Z प्रोसेस आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. या योजनेमध्ये मुलींच्या जन्मापासून ते 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत 1,01,000 रुपये त्या मुलीच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. मुलींच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे. या योजनेसाठी मुलींचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झालेला असावा. पात्रता: मुलींच्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे बंधनकारक आहे. चौथा आहे, मुलींचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजे तरच लाभ मिळणार आहेत. तिसरी योजना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ॲप्लिकेशन ऑफलाईन कसं फिलअप करायचं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टॅप करून तुम्ही व्हिडिओ बघू शकतात ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं. या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना ज्यांचे वय 65 वर्षे पूर्ण असते त्यांना या योजनेमार्फत 3,000 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत. लाभार्थ्यांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त असावे, अन्यथा लाभ नाही. आणि दुसरा, अर्जदार महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावा तरच फॉर्म भरता येणार आहेत. बघा, पात्रता बघूनच फॉर्म भरायचं आहे तुम्ही. अर्जदाराचे उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी असले पाहिजे. आणि चौथा, अर्जदाराकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असले पाहिजे. चौथी योजना आहे PM किसान योजना. PM किसान योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना आहेत. यांचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. एकूण रक्कम 12,000 रुपये मिळणार आहे. बघा, ॲप्लिकेशन PM किसान योजनेसाठी ॲप्लिकेशन ऑनलाईन कसे अप्लाय करायचं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ सर्च करा आणि त्या ठिकाणी ॲप्लिकेशन कसे ऑनलाईन अप्लाय करायचं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये A to Z प्रोसेस पाहिले. लाभार्थी कुटुंबाकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असावी लागणार आहे. दुसरा, लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असला पाहिजे. 5वी योजना आहे लाडका भाऊ योजना. ही योजना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली आहे. या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला 10,000 रुपयापर्यंत रक्कम प्रत्येक विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. पात्रता: लाभार्थ्यांचे वय 18 वर्षे पूर्ण असावे आणि 35 वर्षापेक्षा कमी असले पाहिजे. आणि दुसरा, लाभार्थ्यांचे शिक्षण कमीत कमी 12वी पास असले पाहिजे तरच लाभ या योजनेचा मिळणार आहे. 6 नंबरची योजना आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. या योजनेमार्फत शिलाई मशीन सोबत कामगारासाठी वस्तू खरेदी करण्यासाठी शासन 3 लाखापर्यंत मदत करणार आहेत. पात्रता काय असेल? अर्जदाराकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे बंधनकारक आहे. दुसरा, अर्जदारांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे. अर्जदारांचे काय उद्योग करणार आहे याची पूर्ण माहिती सरकारला द्यावी लागणार आहेत. आणि चौथा आहे, अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
7वी योजना आहे लाडकी बहीण योजना. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये प्रत्येकी महिन्याला त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. फक्त या महिलांना मिळणार आहे लाभ कोणाला मिळणार आहे? पात्रता बघा. लाभार्थ्यांचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यकता आहे. दुसऱ्या अर्जदारांचे दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसेल तरच लाभ मिळणार आहे या योजनेचा. सध्या ही योजना चालू आहे. अर्जदारांची कुटुंबातील कोणत्याही सदस्य सरकारी नोकरीत असावा. अर्जदार सरकारी नोकरीत नसावा. अर्जदाराकडे आधार कार्ड, जन्मदाखला, सर्व कागदपत्रे असावे. 8 नंबरची योजना आहे संजय गांधी निराधार योजना. संजय गांधी निराधार योजना कोणाला मिळते? या योजनेच्या माध्यमातून निराधार व्यक्ती, अपंग, अनाथ मुले, घटस्फोटित महिला अशा महिलांना योजनेच्या माध्यमातून शासन आर्थिक मदत देत असतो. पात्रता काय असेल? अर्जदारांचे वय 65 वर्षे पूर्ण असणे आवश्यकता आहे तरच लाभ मिळणार आहे. दुसरा अर्जदार दारिद्र्य रेषेखाली कुटुंबामध्ये असावा. पिवळे किंवा केसरी कार्ड असावा. 9 नंबरची योजना आहे श्रावण बाळ योजना. श्रावण बाळ योजना राज्यातील 65 वर्ष पूर्ण असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना श्रावण बाळ योजनेचा लाभ दिला जातो. तरी यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागतो, त्यानंतर लाभ मिळतो. पात्रता काय असेल? लाभार्थ्यांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त असले पाहिजे तरच लाभ मिळणार आहे. दुसऱ्या अर्जदारांचे उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असावे. 10वी योजना आहे प्रधानमंत्री कामगार योजना. प्रधानमंत्री कामगार योजना या योजनेच्या माध्यमातून कामगारांना 1 लाखापर्यंत अपघाती विमा दिला जातो. सोबत मुलींच्या शिक्षणाचा खर्च, राहण्यासाठी घर, सर्व गोष्टी दिल्या जातात. भांडी कुंडी सर्व दिले जातात. पात्रता काय असेल? अर्जदार भारत देशाचा रहिवासी असला पाहिजे. दुसऱ्या अर्जदाराकडे ई श्रम कार्ड असले पाहिजे तरच फॉर्म भरता येईल. बघा, अर्जदाराकडे ई श्रम कार्ड असेल तेव्हाच तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल आणि तेव्हाच ॲप्लिकेशन तुम्हाला भरता येणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.